वेतन मजुराही पेक्षा कमी ग्रंथपालांना. ग्रंथसेवक आणि लिपिक यांचं तर बोलणेच नको. वाचन संस्कृतीचा विकास काळाची गरज असल्याचे सर्वजण मान्य करतात व म्हणतात. शासनही यासाठी कोट्यावधी रुपये विविध उपक्रमावर खर्च करते. ग्रंथालयाच्या अधिकाऱ्यांचे वेतनही बऱ्यापैकी असते. मात्र वाचन संस्कृतीतील महत्वाचा घटक असलेल्या ग्रंथपालाचे होणारे हाल मात्र कोणाला पाहावयास तयार नाही आणि कोणाला माहीत नाही. रोजगार हमीच्या मजुराला 297 म्हणजे 300 रुपये रोज मजुरी मिळते, तर द वर्ग ग्रंथपालाच्या नशिबात दिवसाला 75 रुपये मानधन आहे. विशेष म्हणजे यातील अनेक ग्रंथपाल 90च्या दशकातील पदवीधर आहेत. ग्रंथपाल ग्रंथालय संचालनालयाच्या परिपत्रकातून ही बाब पुढे आली आहे. परिपत्रकानुसार जिल्ह्याच्या अ श्रेणी ग्रंथपालास मासिक वेतन 16,800 रुपये, तालुका अ कर्मचाऱ्याला 12,000 रुपये आहे, इतरांसाठी 8,000 रुपये आहे. जिल्हा व श्रेणीच्या ग्रंथपालांना 12,000 तर तालुका ब श्रेणीतील 11,680 रुपये वेतन आहे. ग्रंथपाला 7,200 तर कर्मचाऱ्याला 4,800 रुपये वेतन दिले जाते, म्हणजे दिवसाला 160 रुपये. तर ड श्रेणी ग्रंथालयातील ग्रंथपालास महिन्याला केवळ 2,223 रुपये मानधन मिळते. याशिवाय सहाय्यक ग्रंथपाल, निर्गम सहाय्यक, लिपिक, शिपाई सर्वांचे वेतन महिन्याला 4,000 रुपयाच्या खालीच आहे. शिपायाला केवळ 3,000 रुपये वेतन मिळते. त्यामुळे जेवायला, राहायला, कपडे खरेदी करायला पैसे कुठून आणायचे हे सरकारला समजत नाही. राज्यात अ, ब, क, ड वर्गाची 12,000 ग्रंथालये आहे. 10 वर्षानंतर गेल्या वर्षी ग्रंथालयाचे अनुदान 6% वाढवण्यात आले. 40% अजून बाकीच पडलेले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानातून 50% रक्कम कर्मचाऱ्याच्या वेतनावर खर्च करायची आहे. राज्यात वाचन चळवळ बळकट व्हावी म्हणून राज्य सरकारतर्फे ग्रंथालय धोरण राबविले जाणार आहे. मात्र आधी ग्रंथालयातील कर्मचाऱ्याचे वेतन वाढवा, नंतरच धोरण ठरवा, अशी टीका ग्रंथालय संस्थांच्या संघटनेमार्फत केली जात आहे. शासनाच्या असंवेदनशीलतेने ड वर्ग ग्रंथपालांची अवस्था पराकोटीला पोहोचली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 2012 पासून नवीन ग्रंथालयांना मान्यता दिलेली नाही. तसेच ग्रंथ दर्जा देखील बंद केला आहे. त्यामुळे अनेक ग्रंथालये आता अखेरच्या घटका मोजत आहे. या गंभीर बाबीकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी ग्रंथालय संचालक कर्मचारी संघटना ग्रंथपाल वर्गातून केली जात आहे. अनुदान वाढले तरी शासनाने ठरवून दिलेल्या दिशानिर्देशानुसार ग्रंथ वर्तमान पत्र, नियतकालिके खरेदी, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आदीसह देखभाल, दुरुस्ती आणि कर्मचारी वेतन या बाबीचा खर्च अनुदानातून कसा भागवला जात असतो. त्यामुळे ग्रंथपाल कर्मचारी यांना पुंजा पगारावर तारेवरची कसरत करावी लागते. ग्रंथपालांच्या मागणीबाबत मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, तंत्र शिक्षण मंत्री आदींना निवेदने देऊन झाली, मेळावे, पदयात्रा काढून झाल्या, अनेक आंदोलने झाली, तरी शासनाकडून अजून तरी सकारात्मक पाऊल उचलले गेलेले नाही. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या नशिबी कर्मचाऱ्यावर उपासमारीची पाळी आलेली आहे.